नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, पुरावे पाहताच नानासाहेबांना किडनॅप करणाऱ्या सयाजीची इथे ऋषिकेशने केली धुलाई आणि पाठवलं जेलमध्ये। त्याचबरोबर इथे आता सर्व पुरावे पाहिल्यानंतर सारंगला सुद्धा कळलेलं असतं की नानासाहेबांच्या किडनॅपिंगच्या मागे ऐश्वर्याचा हात आहे। त्यावेळेला सारंगने सुद्धा ऐश्वर्याची घराबाहेर हक्कलपट्टी केलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याने सयाजी विखे पाटीलने सांगितल्याप्रमाणे संपतने आपला प्लॅन केलेला असतो। तर इथे ऐश्वर्याने सारंगला हाताशी धरून एक प्लॅन तयार केलेला असतो। रात्रीच्या वेळी सर्व लाईट बंद करायला सांगितलेले असतात। अंधाराचा फायदा घेऊन ऐश्वर्याने इथे जानकीची साडी नेसून तिच्यासारखा गेटअप करून ती आता सौमित्रच्या रूमच्या बाहेर आलेली असते आणि त्याला ऋषिकेशचं नाव सांगून एक चिठ्ठी दिलेली असते। त्याच्यामध्ये प्लॅनिंगनुसार त्यांची भेटायची जागा ठरलेली असते, ती म्हणजे बाजारपेठ। पण इथे आता ऐश्वर्याने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की आपली भेटायची जागा फक्त बदलली आहे, बाकी सगळं तेच राहील। आणि सौमित्रला ती चिठ्ठी दिलेली असते आणि चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की हायवेजवळ जाऊन भेटायचं आहे, जो हायवे इथे मुळशीमधून मुंबईला जाणार आहे त्या ठिकाणी। तेव्हा इथे सौमित्रला असं वाटतं की आता ऋषिकेश दादाने इथे जानकी वहिनीबरोबर चिठ्ठी पाठवली म्हणजे खरंच असणार। त्याला कुठे माहिती असतं की अंधाराच्या आड जानकी नाही तर ऐश्वर्या आहे म्हणून। तेव्हा त्याने जानकी म्हणून तिच्यावरती विश्वास ठेवलेला असतो आणि तीच आता सौमित्राची चूक झालेली असते। सौमित्र बिचारा हायवेजवळ जाऊन कितीतरी वेळ ऋषिकेशची आणि संपतची वाट बघत असतो। पण इथे संपत आता बाजारपेठेमध्ये ऋषिकेशला भेटायला जात असतो, कारण ऋषिकेशच्या मनामध्ये सौमित्रबद्दल गैरसमज निर्माण करायचा असतो म्हणून। तेव्हा संपत ऋषिकेशला सांगतो की बॉस नाही आला आणि तो येणारसुद्धा नाही, त्यानेच पाठवले आम्हाला तुला इथे मारायला। आणि सगळेजण आता ऋषिकेशवरती अटॅक करतात। पण ऋषिकेश आता कुस्त्या लढणारा माणूस, तो काय त्यांना ऐकतोय का? सगळ्यांना त्याने इथे चांगलंच मारलेलं असतं। आणि सगळ्यांची धुलाई करून झाल्यानंतर आता ऋषिकेश संपतला पकडतो आणि म्हणतो, सांग कोण आहे तुझा बॉस, कुणी पाठवले तुला इथे? तेव्हा संपत म्हणतो, तो खूप खतरनाक माणूस आहे, मला त्याची भीती वाटते, मी नाव नाही सांगणार। ऋषिकेश म्हणतो, आत्ताच्या आत्ता सांग, नाहीतर मी किती खतरनाक आहे तुला नाही माहिती। तेव्हा इथे आता संपत म्हणतो की सौमित्र हाच आमचा बॉस आहे, त्यानेच आम्हाला नानासाहेबांना किडनॅप करायला सांगितलं होतं प्रॉपर्टीसाठी, हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलं होतं। आणि मग प्रेक्षकांनो, इथे आता जे काही गोष्टी आता ऋषिकेशच्या समोर त्या लोकांनी ठेवलेल्या असतात, जे गैरसमज पसरवलेले असतात, ते इथे ऋषिकेशचं सगळं लक्ष सौमित्रकडे जावं म्हणूनच। आणि त्यावेळेला आता ऋषिकेशना हे सुद्धा माहिती नसतं की रात्री कुणी सौमित्रला चिठ्ठी वगैरे नेऊन दिले, त्याचा गैरसमज केला आहे असं त्यालाही माहिती नव्हतं। त्याच्यामुळे आता त्याला असं वाटतं की बॉस म्हणजे सौमित्रच आहे आणि त्याला जर प्रॉपर्टीसाठी हे सगळं करायचं होतं, नानासाहेबांना जर त्याने प्रॉपर्टीसाठी किडनॅप केलं होतं, तर मी आता माझ्या नावावरती असलेली सगळीच्या सगळी प्रॉपर्टी मी सौमित्राच्या नावावरती करतो, असं आता इथे ऋषिकेशने ठरवलेलं असतं। ॲडव्होकेट सावंत यांना बोलावून तो लगेचच आपल्या नावावरची सगळी प्रॉपर्टी सौमित्र पुरुषोत्तम रणदिवे याच्या नावावरती करायला सांगतो आणि ते आता सगळे प्रॉपर्टीचे पेपर तो घरी घेऊन येतो। त्याचबरोबर इथे सौमित्र खूप चिडलेला असतो। तो म्हणतो, दादा रे, कुठे होतास तू? मी किती वेळ तुझी वाट बघत होतो, तू का तिथे आला नाहीस? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मी तिथे आलो नाही की तू ठरल्या ठिकाणी आला नाहीस, मी तुझी बाजारपेठेमध्ये वाट बघत होतो। तेव्हा सौमित्र म्हणतो, पण दादा तूच मला म्हणाला होतास ना की आपण आता हायवेला भेटायचं म्हणून, मी तिथे तुझी वाट बघत होतो। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तू गुंड पाठवले होतेस ना मला मारायला, संपतने सांगितले सगळं, तूच बॉस आहेस म्हणून, नानासाहेबांना तूच इथे किडनॅप करायला सांगितलं होतंस,
तेव्हा हे सगळं तू प्रॉपर्टीसाठी केलंस ना, ही घे सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावाने केली आहे, माझ्या नावावरती काहीच नाही आहे, पण आता आहे ना पुन्हा कोणाला त्रास देऊ नकोस. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा हे काय केलंस तू, आणि मी असं काहीही केलेलं नाही आहे, मी बॉस कसा काय असू शकतो, उलट आपण दोघेजणं ठरवलं होतं ना की बॉसला भेटायला जायचं. अरे रात्री जानकी वहिनी आली होती आणि तिने मला एक चिठ्ठी दिली, तिने सांगितलं की इथे आता ऋषिकेशने थोडा चेंज केला आहे प्लॅनमध्ये, बाकी सगळं तसंच राहील, फक्त भेटायची जागा ही बदलणार आहे, आणि तिने ती जागा लिहिली होती ती म्हणजे हायवेजवळची. तेव्हा इथे प्रेक्षकांना ऐश्वर्याला सुद्धा कळलेलं असतं की या ठिकाणी जानकी येऊन गेले म्हणून. आता ऐश्वर्या टेन्शनमध्ये आलेली असते, जानकी येऊन गेले म्हणजे आता आपलं भांडं फुटलंच म्हणून समजा, हे सुद्धा ऐश्वर्याला कळलेलं असतं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की डॅडा आता ती जानकी इथून काडीपेटीला आग लावून गेले, तिथे वणवच लागला असेल, आता काही खरं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऋषिकेश म्हणत असतो की सौमित्र मला संपतने सगळं काही सांगितलं आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा अरे मी खरं बोलते, माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. तरीसुद्धा ऋषिकेश काही विश्वास ठेवायला तयार नसतो. तो म्हणतो की नालायक, लाज नाही वाटत तुला, बेशरम कुठला, आपल्या नानांना तू प्रॉपर्टीसाठी किडनॅप केलंस, हे मला अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो तिथे आता जानकी येते आणि म्हणते, थांबा, हे काय करताय तुम्ही कसा काय सौमित्र भाऊजींवरती अविश्वास दाखवू शकता, त्या लोकांनी सांगितलं आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवलात. अहो आता मला बॉस अशी हाक मारली म्हणून तुम्ही काय माझ्यावरती संशय घ्याल का. तेव्हा इकडे आता ऋषिकेश म्हणतो, जानकी त्या लोकांनी सगळे पुरावे दाखवलेत मला. तेव्हा जानकी म्हणते, कारण तुम्हाला तसं दाखवण्यात आलं, तसं तुमच्यासमोर प्रेझेंट करण्यात आलं, कळते का तुम्हाला ऋषिकेश. आता मी तुम्हाला असा काही पुरावा दाखवणार आहे, ते ऐकल्यानंतर तुम्हाला सत्य कळेल की बॉस कोण आहे आणि आपल्या नानांचा खरा किडनॅपर कोण आहे, हे सुद्धा तुम्हाला कळेल. तेव्हा इथे सयाजी विखे पाटीलने आपला गुन्हा कबूल केलेला असतो. तो म्हणालेला असतो की आयशू बेटा, अगं तुझी आई आहे ना एक नंबरची घाबरी आहे, बरं झालं तू तुझ्या आईवरती नाही गेलीस, माझ्यावरती गेलीस. अगं मी बघ त्या नानाला मी किडनॅप करायला सांगितलं होतं, मी उचललं होतं की नाही त्याला, मी किडनॅप करायला सांगितलं, त्याचे हाल केले, नंतरला आपण दोघांनी मिळून काय प्लॅन तयार केला त्या ऋषिकेश आणि सौमित्रला फसवण्यासाठी. त्या ऋषिकेशच्या मनामध्ये सौमित्रबद्दल विष काढवण्याचा सुद्धा प्लॅन तुझाच होता, आणि आपण दोघांनी मिळून काय वाट लावली त्यांच्या घराची, संपूर्ण रणदिवे कुटुंब आपण दोघेजण मिळून उद्ध्वस्त करून टाकू, असं सुद्धा त्याच्यामध्ये आता कोण म्हणालेलं असतं, सयाजी विखे पाटील म्हणालेला असतो. आणि तर सगळं रेकॉर्डिंग आता सयाजी विखे पाटीलच्या आवाजातली इथे जानकीने सगळ्यांना ऐकवलेली असते. जानकी म्हणते, ऐका आता कळलं तुम्हाला, तुमच्या दोघांमध्ये भांडण लावून द्यायचा प्लॅन हा ऐश्वर्याचा होता, ऐश्वर्याने हे सगळं केलं होतं. ऐश्वर्या टेरेसवरती बोलत होती की डॅडा इथे ऋषिकेश आणि सौमित्रमध्ये मी आता चांगलं भांडण लावून देणार आहे, प्रॉपर्टीवरून हे सगळं घडलं आहे असं आपण भासवायचं, एकदा का त्या दोघांमध्ये भांडण झालं की मग ते घर उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश तुम्हाला असं वाटलं की सौमित्र भाऊजी बॉस आहेत, कारण तो संपत आता सयाजी विखे पाटीलकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून ऐश्वर्याने हा केलेला प्लॅन होता. तुमच्याबरोबर असताना संपतला त्यांनी एका केसच्या संदर्भामध्ये सौमित्र भाऊजींना भेटायला सांगितलं. सौमित्र भाऊजींना माहितीच नव्हतं की संपत कोण आहे, ते क्लायंट म्हणून त्यांना भेटायला जात होते, आणि त्यावेळेला गण्या नावाचा सयाजीचा माणूस त्यांचे फोटो काढत होता आणि तुम्हाला पाठवत होता. त्यानंतरला तो किशोरसुद्धा सयाजीचाच माणूस आहे, तो सुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. तुम्हाला कळलंच नाही का, तुम्हाला फसवले गेले ऋषिकेश, आणि तुम्हीसुद्धा त्यांच्या प्लॅनमध्ये फसलात. सौमित्र भाऊजींना तर याबद्दल काही माहितीच नाही आहे. आणि सौमित्र भाऊजी तुम्ही म्हणताय ना की रात्री मी तुम्हाला चिठ्ठी द्यायला आले होते म्हणून, ती मी नव्हते, तर आपले सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या, सारंग भाऊजीने जाऊन लाईट बंद केली आणि ऐश्वर्याने माझी साडी नेसली होती, माझ्यासारखा गेटअप करून ती तुम्हाला भेटायला तिथे आली होती. अंधारामध्ये तुम्ही फक्त माझा पदर बघितला, माझा चेहरा तर तुम्ही बघितलाच नाही, मी चेहरा झाकून घेतला होता ना की तुम्हाला चेहरा दाखवला. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही पूर्ण झाकून घेतला होतास. तेव्हा इथे जानकी म्हणते की म्हणूनच मी आज इथे आता जी साडी पेंडले ना ते ऐश्वर्याचे आहे, आणि मी सयाजी काकांच्या घरी गेले होते, त्यांच्या तोंडूनच मी हे सगळं वधून घेतलं आहे. आता तरी तुमचा विश्वास पटला ना, या सगळ्यामध्ये ना सौमित्र भाऊजींची चुकी आहे ना ऋषिकेश तुमची. जेव्हा इथे ऐश्वर्याला कळलं की तुम्ही नानांच्या किडनॅपरचा शोध घेताय,
तेव्हा तिला कळलं होतं की तुम्ही तिच्या डॅडापर्यंत नक्की पोचाल आणि म्हणूनच तिने तुमचं लक्ष आता त्या सयाजी विखे पाटील यांच्याकडून काढून सौमित्र भाऊजीकडे वळवलं, जेणेकरून तुमच्या दोघांमध्ये जे बंधुप्रेम आहे ते सुद्धा कमी होईल आणि तुमच्या दोघांचं भांडण होईल, यासाठी हे सगळं करण्यात आलं होतं. आणि तिथेच तुम्ही चुकलात ऋषिकेश. सौमित्र भाऊजींवरती अविश्वास तुम्ही दाखवायला नको होता. त्या बिचाऱ्यांना याबद्दल काही माहितीच नाही आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलं होतं ते सगळं ऐश्वर्याने लिहिलं होतं. कारण का ऑफिसमध्ये तुमच्या दोघांचं जे काही बोलणं झालं होतं ना, ते कुणीतरी ऐकलं असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, पण सौमित्र आणि आम्ही ऑफिसमध्ये होतो तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा तुझ्या इथे काम करणारा एक पिऊन होता ना बाहेर उभा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अच्छा, म्हणजे तो सुद्धा सयाजीलाच भेटलेला आहे. तर कारण जेव्हा आपला प्लॅन ठरला होता त्याबद्दल ना मी इथे जानकीला सांगितलं होतं ना कुणालाच, फक्त तुला आणि मलाच माहिती होतं. ठरल्याप्रमाणे मी निघालो सुद्धा होतो. सौमित्र, तुझा रुमाल मी बघितला आणि बाजारपेठेमध्ये मी गेलो तर संपतच्या गुंडांनी माझ्यावरती अटॅक केला आणि मला सांगितलं की तू त्यांना पाठवलेस म्हणून, आणि तू सांगितल्याप्रमाणे ते लोक मला मारत होते आणि तुझंच नाव घेतलं रे. बॉस म्हणून तुझा नंबर सेव्ह करून ठेवला आहे. मग मी तरी काय करणार होतो. मला माफ कर. खरंच सौमित्र, माझं चुकलं, मला माफ कर. त्यांच्या सांगण्यावरून मी तुझ्यावरती अविश्वास दाखवायला नको होता. सत्य काय आहे ते तुला एकदा विचारायला हवं होतं. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, दादा नको काळजी करू, पण एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या सगळ्यांच्या, नानांवरती ऋषिकेश दादाचं किती प्रेम आहे ते बघा. म्हणजे ज्या वेळेला नानांच्या खुनाच्या आरोपाखाली दादाला अरेस्ट केली होती तेव्हा सगळ्यांनी त्याच्यावरती अविश्वास दाखवला होता. पण इथे नानांना मी किडनॅप केलं म्हणून सगळीच्या सगळी प्रॉपर्टी दादाने माझ्या नावावरती केली. आता हे दादाचं माझ्याबद्दलचं प्रेम आणि आपल्या नानांवरचं प्रेम इथे दिसून येतं. कळतंय का तुम्हाला सगळ्यांना. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, दादा तू नको इथे काळजी करू. म्हणजे तू माझ्यावरती संशय घेतलास याचं मला वाईट नाही वाटत आहे, कारण का तुझ्यासमोर परिस्थितीच तशी निर्माण केली होती. तेव्हा जानकी म्हणते, आई बघितलंत ना तुम्ही ऐश्वर्याने कसा प्लॅन केला होता. म्हणजे तिला आता ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी यांच्यामध्ये भांडण लावून द्यायचं होतं आणि म्हणूनच तिने हे सगळे गैरसमज पसरवले होते. आणि याची कानकुनी मला तेव्हा लागली जेव्हा मी ऐश्वर्याला बोलताना ऐकलं होतं आणि माझ्या साडीला इथे मातीचे डाग लागले होते. कारण जेव्हा सगुना माझी साडी घेऊन आली तेव्हा तिला मातीचे डाग लागले होते. सारंग भाऊजींना मी बघितलं होतं, बाहेर ते लपून बसले होते आणि तिथे कुंडीसुद्धा फुटली होती. हे सगळं कारस्थान ऐश्वर्याने केलं आहे आणि त्याच्यामध्ये सारंग भाऊजीसुद्धा तिला साथ देत आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, खरा गुन्हेगार कोण आहे हे आता ऋषिकेशला कळलेलं असतं. ऋषिकेश लगेचच पोलिसांना फोन करतो आणि इथे संपतला शोधून काढायला सांगतो. संपतला आता जिथे कुठे असेल मुळशीमध्ये त्याला इथे शोधून काढायला लावतो. तर एका गोडाऊनमध्ये संपत हा लपून बसलेला असतो. तेव्हा पोलीस त्याला बरोबर शोधून काढतात आणि मग संपतला पकडल्यानंतर इथे आता सगळा पुरावा इथे ऋषिकेशच्या हाती तर असतोच, पण संपतला सुद्धा चांगला धडा शिकवून त्याच्याकडून खरं बदलून घेतलेलं असतं. संपतने सुद्धा सयाजी विखे पाटीलचंच नाव घेतलेलं असतं, कारण आता पुरावाच असतो ना जानकीकडे. तेव्हा इथे सारंगसुद्धा घरी येतो आणि ऐश्वर्यासुद्धा येते. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या ये, काय तुझा प्लॅन सक्सेस झाला ना. बघ ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजींमध्ये कडाक्याचं भांडण झालं. म्हणजे तू सौमित्र भाऊजींनाच बॉस बनवलंस. नानांचा किडनॅपर सौमित्र भाऊजी आहेत का. तुझ्या म्हणण्यानुसार तुझ्या डॅडाला वाचवण्याच्या प्रयत्नाच्या नादात आमच्या घरामध्ये वाद करत होतीस का निर्माण. पण तसं काही झालेलं नाही आहे, कळतंय तुला. तेव्हा इथे जानकी म्हणते, आणि काय सारंग भाऊजी ऐश्वर्याच्या प्रेमात इतके वेडे झालात की स्वतःच्या भावंडांमध्ये, दोन भावाभावांमध्ये भांडण व्हावं म्हणून तिची साथसुद्धा दिलीत. एवढे तुम्ही आंधळे झालात का तिच्या प्रेमामध्ये. तेव्हा इथे जानकी म्हणते की ऐका, सयाजी विखे पाटील काय म्हणतायत ते ऐका. तेव्हा इथे सयाजीचा जो काही आवाज तिने रेकॉर्ड केलेला असतो तो आता इकडे ती सारंगलासुद्धा ऐकवते. म्हणते, बघा तुमच्या नानांना खरं कुणी किडनॅप केले, तुमच्या दोन भावंडांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न कुणी केला आहे ते ऐका. तेव्हा इथे सयाजीने तर आपल्या सर्व गुन्ह्याची कबुलीच दिलेली असते आणि कशा पद्धतीने ऐश्वर्याने सुद्धा त्यांची मदत केलेली असते. ऋषिकेश सौमित्रमध्ये भांडण व्हावं म्हणून कसा प्लॅन तयार केलेला असतो हे सगळं आता त्याच्यामध्ये सयाजी विखे पाटीलने स्वतःचा गुन्हाही कबूल केलेला असतो आणि ऐश्वर्याचा गुन्हाही कबूल केलेला असतो. तेव्हा इथे आता ऋषिकेश स्वतः जातो आणि सयाजी विखे पाटीलच्या इथे आता अंतर्गत गुन्हा दाखल करतो. नानासाहेबांना किडनॅप करण्याच्या आरोपाखाली आणि त्यांना मारझोड करण्याच्या आरोपाखाली सुद्धा.
तेव्हा इथे आता ऋषिकेशने गुन्हा दाखल केल्यानंतर संपतचं स्टेटमेंट घेतलं जातं आणि सयाजी विखे पाटीलला अरेस्ट केलं जातं. तेव्हा इथे जानकी म्हणते, सारंग भाऊजी बघितलं तुम्ही, ऐश्वर्या आपलं घर उद्ध्वस्त करण्यासाठी इथे आली, पण तुम्ही तर तिच्यावरती वेड्यासारखं प्रेम करताना. एक काम करा, नानांना धक्का देणाऱ्या आणि नानांना किडनॅप करणाऱ्या ऐश्वर्याबरोबर आहे ना, तुम्ही सुद्धा या घरातून निघून जा. आम्हाला तुमची गरज नाही आहे. तुम्ही तिच्यावरती वेड्यासारखं प्रेम करता, तुम्ही सुद्धा तिच्याबरोबर आता जेलमध्ये जाऊन राहा, जा. तेव्हा इथे आता सारंग म्हणतो की वहिनी चुकलं माझं, खरंच माझं चुकलं. मी प्रेमात इतका आंधळा झालो होतो की मी त्यांची साथ द्यायला निघालो होतो. जानकी म्हणते की घरामध्ये भांडण लावायला निघालात तुम्ही, 2 भावंडांमध्ये. इतका सावत्रपणा तुम्हाला आता दिसायला लागला का? तेव्हा इथे सारंगला आपल्या चुकीची जाणीव होते. तो ऐश्वर्याच्या थोबाडीत देतो आणि तिची आता घरातून हकलपट्टी करतो.